भरधाव ट्रकनं 2 दुचाकीस्वार मुलींना चिरडले। या घटनेत दोन्ही तरुणींचा मृत्यू झाला। नागपुरातील जरीपटका भागात ही घटना घडली। हिट अँड रन प्रकरणातील या आरोपीला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे। 6 जानेवारीला जरीपटका पोलिसांनी ही कारवाई केली। पोलिसांनी अपघातातील ट्रकही जप्त केला आहे। या अपघातात प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जरीपटक्यातील या कारवाईबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी माहिती दिली। पोलीस स्टेशन जरीपटका या ठिकाणी अपराध क्रमांक 905/2025 कलम 281, 106, 125 सह BNS सह कलम 184, 134, 177 मोटर वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद आहे। त्यामधील जे मृतक आणि त्यांची मैत्रिणी आहे, मृतक रेश्मा मकसूद शेख सोबत त्यांची मैत्रिणी शाहीन अंजुम, दोन्ही हे जरीपटका मार्केटला आले होते। त्या मार्केटवरून जेव्हा ते त्यांच्या घराकडे परत जात असताना अनिल ग्रेनाइट अँड टाइल्स शॉप आहे आपल्या रिंग रोडवरती साईबाबा चौक या ठिकाणी 18 चाका ट्रक आहे, त्यांनी त्याला धडक दिल्याने ते त्यांची गाडी खाली पडल्याने त्यांचे जे मृतक आहे त्यांच्या अंगावरून चाक गेला आणि त्या जागेवर मृत पावले होते। त्यावरून मग तो जो 18 चाका ट्रक होता ते अगोदर अनोळखी त्याच्यात नंबर निष्पन्न झाला नव्हता। आपण वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली आणि त्या स्थानिक लोकांची मदत तसेच लोकल जे कॅमेरे आहेत त्यांच्या मदतीने मग त्या ट्रकला आपण निष्पन्न केला। त्या ट्रकचा क्रमांक आपण निष्पन्न केला, जो आरोपी आहे तो निष्पन्न केला आणि त्याला ताब्यात घेऊन मग आपण पुढची जे आहे कायदेशीर कारवाई आता करत आहोत। त्यामध्ये आपण फॉरेन्सिक टीमची मदत घेतलेली आहे। ते ट्रक ताब्यात घेऊन त्या ट्रकचा नंबर आहे MH40Y9211 आणि त्यामधला जो आरोपी आहे बलवंत सिंग सरवन सिंग हुंदल त्याला आपण ताब्यात घेऊन पुढची कारवाई केलेली आहे। आणि यामध्ये आता आपण प्रकरण निष्पन्न करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आता तपास सुरू आहे।